पोलीस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। काल आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज पाहिलं होतं, त्यात फक्त छेद समान असलेल्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज पाहिलं होतं। आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाची बेरीज यामध्ये छेद भिन्न असलेल्या बेरीज पाहू। ज्यांनी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा बेरीज पार्ट 1 पाहिला नाहीये त्यांनी व्हिडिओच्या कोपऱ्यात आय बटन असतं, तिथं त्या व्हिडिओची लिंक आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। त्या व्यतिरिक्त डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओचा लिंक आहे, तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता। आज आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा पार्ट 2 हा पाहणार आहोत, ज्यात छेद भिन्न असणार आहे। आता यातला प्रकार दुसरा पाहत आहोत, त्यामुळे प्रकार दुसरा काय, छेद भिन्न असताना छेद भिन्न असताना हे गणित पाहायचे कशा प्रकारे बघा। 3 प्रकार दाखवतो तुम्हाला, जी प्रकार सोपं वाटेल ते तुम्ही सोडवू शकता। त्यानंतर चौथा प्रकार शॉर्टकट सुद्धा दाखवेन। आधी इथं बेसिक पासून जाऊ कशा प्रकारे सोडवतात। आता पहिला गणित बघू, जे बेसिक पासून असेल आपला, म्हणजे स्टॅटिस्टिकल पद्धत आम्ही लहानपणी कशा प्रकारे गणित सोडवत होतो तशा प्रकारे 2.4/2 अधिक 3.2/3। मग कशा प्रकारे सोडवायचं सर, बेसिक कन्सेप्ट आधी शिकून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला ॲडव्हान्स किंवा शॉर्टकटच्या गणित सोडवता येतील। आधी बेसिकच येत नाही, मग पहिलीच पास ते 10वीचा अभ्यास करायला चाललंय तसा होतो कार्यक्रम। हा अधिक हा गुणाकार इथं अधिक, या दोघात गुणाकार करा, आईला गुणाकारात हे ऍड करा, या दोघात गुणाकार आईला गुणाकार हे ऍड करा। मग आता कशा प्रकारे बेदोन्ही 4 4 आणि 4 8 छेदस्थानी आहे तो छेद द्या, अधिक 3 त्रिक 9 9 आणि 2 11 छेद 3 लागतील। आता पुढे कसे सोडवायचे सर, इथं बघा। आता पुढे कशा प्रकारे सोडवायचा, अपूर्णांकाची बेरीज ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल। त्याचा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे, आणि तुमच्या व्हिडिओच्या कोपऱ्यात आय बटन असतं, तिथं सुद्धा त्याची लिंक आहे, तो पाहू शकता तुम्ही। इथं बघा, क्रॉस गुणाकार आणि छेदाचा गुणाकार, मग काय होतो 2 त्रिक 6 8 त्रिक 24 अधिक 11 दोन्ही 22। मग पुढे कशा प्रकारे सर, इथं बघा 24 अधिक 22 हे 11 दोन्ही 22 आणि 2 त्रिक 6। मग काय होतो, बेरीज करायचा किती होतो याचं बघा। आता 6 46/6 बरोबर आहे, भाग मारू शकता आता हो सर। 2 त्रिक 6 2 दोन्ही 4 2 त्रिक 6 23/3। हा ना अशा प्रकारे सर दुसरी एक पद्धत दाखवता म्हणला होता, पण ह्याचा गणित ह्याचा उत्तर हा कशात आलाय, अपूर्णांकात आलाय। त्याचा जर गणित आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात पाहिजे असेल आणि तर कशा प्रकारे बघा, हा छेदस्थानीचा इथं ठेवायचा, हा या ठिकाणी 23 भाग मारा, 3 7 21 ओके, 21ला 2 राहिलं बरोबर आहे। इथं पुढे बघा, कुठली संख्या पुढे ठेवायचा, हा बाकी येतो, बाकी जो असेल तो अंशस्थानी, हा इथला हा संख्या छेदस्थानी आणि हा भागाकार या ठिकाणी। 7 त्रिक 21 21 आणि 2 23 छेद हा 3 ला 3। समजतं कशा प्रकारे आलं। मग ह्याच्यातला आता दुसरा प्रकार बघा। आता ह्याच्यातला दुसरा प्रकार काय, 2.4/2 अधिक 3.2/3 आहे। मग कशा प्रकारे सोडू शकतो बघायला, या दोघांचा बेरीज ऑलरेडी करून साईडला ठेवा हो सर, तेवढं करतो आम्ही। या दोघांचा बेरीज 5 ला साईडला ठेवला। आता 4/2 ला 2 अधिक 2/3 ला 3, या दोघांचा गुणाकार या दोघांचा आणि क्रॉस गुणाकार, मग काय होतो 4 त्रिक 12 अधिक 2 दोन्ही 4 छेद बरोबर आहे का, 2 दोन्ही 4 2 त्रिक 6। आता काय होतो 16 छेद किती होता, 16 छेद किती होतो 6 ला 6। मग भाग मारा, 2 त्रिक 6 2 8 होतो का, 2 किती होतो 16। मग येतो इथं 8 छेद 3 आणि हा 5 ला 5। बघा आता 5 त्रिक 15 15 आणि 8 किती होतात 15 अधिक 8 किती होतो
होतो का? 23 होतो का? 23/3. कारण हे बघा 23/3. समजतं व्यवस्थित? व्यवस्थित समजतं का? दुसरा गणित घेऊयात ना त्याला. दुसरा गणित बघा 6.6/2 अधिक 7.3/3. मग काय करू शकता आता? इथं बघा आधी बेसिक कन्सेप्ट करून घ्या, मग त्यानंतर शॉर्टकट पद्धत तुम्ही शिकू शकता. आणि मी तुम्हाला शॉर्टकट पद्धत सांगतो. इथं बघा या दोघांचा आधी बेरीज करून घ्या. किती होतो? 13. त्याला साईडला ठेवा. 6/2 राहिले अधिक 3/3 राहिलं. क्रॉस गुणाकार करा. मग काय करू शकतो आता पुढं? तेव्हा 18 5 5 18 अधिक व्यतिरिक्त 6/व्यतिरिक्त 6. बरोबर आहे का? 18 आणि 6 किती होतात बघा लवकर सांगा. 24 होतात का? 24/6. पुढे हा 13 ला 13 त्या हा 13 ला 13 म्हणजे तुमचा गणित होतो 13.24/6. समजतं? पुढचा गणित बघा हा याला कशा प्रकारे सोडवायचं? हा 5 आहे. हे बघा सोडवायचं कसं आता? 4 1 4 4 1 4 5 1 5 5 1 5. आता बेरीज या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज 4 आणि 1 5 अधिक 5 आणि 1 6. फायनल आन्सर आपला डायरेक्ट किती होतो? 11. जर तुम्हाला गणित समजले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर दुसरा एक गणित दाखवा. इथं बघा दुसरा गणित. दुसरा गणित बघा 6.7/7 अधिक हा बघा 7.8/4. 7 1 7 7 1 7 4 1 4 4 2 8. या दोघांची बेरीज या दोघांची बेरीज फायनल आन्सर 6 आणि 7 अधिक हे किती होतात? 9. बरोबर आहे का? हा होतो 16. हा झाला तुमचा फायनल आन्सर. तिसरा गणित बघा. हे तिसरा गणित 7.10/5 अधिक पुढे बघा 8.12/6. 5 1 5 5 2 10 6 1 6 6 2 12. या दोघांची बेरीज करा. या दोघांची बेरीज करा. किती होतो? हा झाला 9 अधिक हा किती होतो? हा झाला 10 19. समजतं का गणित? पूर्णांक अपूर्णांकाची एकदम शॉर्टकट पद्धत. जर तुम्हाला गणित कळत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.